बाग खाली झाली तर त्याला काही घेणं नाही, नंतर पुढच्या वेळी देख लेंगे असं करतो आणि मग आपल्या बागेची नुकसान तो पुढच्या वर्षी ओढवून घेतो. मित्रांनो नमस्कार, मी दीपक ठुबे, खेडगाव तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. आपण आज या प्लॉटमध्ये उभे आहे. या प्लॉटची हार्वेस्टिंग होऊन 15 ते 20 दिवस झाले. या प्लॉटला आतापर्यंत 2 बोर्डोचे स्प्रे झाले आणि एक केन लॉकचा स्प्रे झालाय. ही केन जी आहे, ही केन आपल्याला ह्या वेळेला काढण्यासाठी खूप त्रास होतो, कारण ह्या वेळेची केन खूप कडक राहते आणि फळाच्या वेळेसची जी केन आहे ना, ती पटकन काढता येते, कारण ती नाजूक राहते. ही जी आता आपण बऱ्याच दिवसाची काढलेली नसल्यामुळं ही काढणं खूप अवघड जातं आणि आपल्याला इथून पुढं रेस्टिंग पिरियडमध्ये करायचे काम. आता मित्रांनो, या रेस्टिंग पिरियडमध्ये आपल्याला डाळिंबाला फक्त ताण देऊन चालत नाही, तर योग्य नियोजनाची गरज आहे. योग्य नियोजनाची गरज अशी की आपलं एक शेड्यूल आहे, की आपल्या रेस्ट पिरियडमध्ये काय काय कामं करायचे, काय फवारण्या करायच्या, कसं काम करायचं, ताण कसा द्यायचा, हे पूर्ण शेड्यूल आपण आपल्या वेबसाईटवर बनवलं आहे. त्या वेबसाईटचं नाव आहे दीपकठुबे.com. आज मी तुम्हाला ती वेबसाईट ओपन करून दाखवतो, ती बघा आणि त्याच्यानुसार काम करा. हे बघा, वेबसाईट ओपन केली मी, दीपकठुबे.com. इकडे थांब, दीपकठुबे.com या वेबसाईटवर जायचं आहे. हे बघा, दीपकठुबे.com ॲग्रिकल्चर एक्सपर्ट असं कृषी मार्गदर्शक व पीक सल्लागार असेल. दीपक ठुबे DEEPAKTHUBE.com ते ओपन करायचं आहे. ते ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं दिसेल इंग्लिशमधून मराठीमधून ट्रान्सलेट. तुम्हाला इंग्लिशमधून पाहिजे तर इंग्लिशमधून, त्याच्या खाली जायचं आहे. आपली जी वार्षिक फी आहे 8,000, तिथं पण तुम्ही सबस्क्राईब करू शकता. तुम्हाला द्राक्ष असो की डाळिंब असो इथं. आणि तुमचं यूट्यूब चॅनल तिथं आहे, आपलं फेसबुक पेज आहे, परत इंस्टाग्राम चॅनल आहे. त्याच्या खाली आपण शेड्यूल दिलेले डाळिंबाचे, द्राक्षाचे वगैरे वगैरे. ते शेड्यूल तुम्हाला ओपन करायचं आहे. तिथं तुमची पूर्ण माहिती भरायची. ही माहिती नाव, पूर्ण नाव, मोबाईल नंबर 10 अंकी, गावाचा पत्ता, जिल्हा, मुख्य पीक आणि ईमेल. ईमेल तुम्हाला गरज असली तर टाकायचं आहे, नाहीतर किंवा असला ईमेल तर टाकायचं आहे. आणि ती माहिती पूर्ण करून आणि तुम्हाला ते शेड्यूल डाउनलोड करून घ्यायचं आहे. ते शेड्यूल तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्याची PDF येऊन जाईल. ती फक्त कशी रेस्टिंग पिरियड तुम्हाला काही मेजर कामं करायचे, हे गोष्टी पूर्ण शेड्यूलमध्ये सांगता, म्हणजे याच्यामध्ये व्हिडिओमध्ये सांगता येत नाही. त्या शेड्यूलमध्ये आपण सांगितलेलं आहे. ते पूर्ण आपण तिथं फॉलो करा आणि हे शेड्यूल वापरा. डाळिंबाचा असो, द्राक्षाचा असो. जो त्याला जो आहे, झॅन्थोमोनास ऑक्झिनोपोडस पुनिकी, PV पुनिकी, हा जो आहे, हा याच काळात डेव्हलप होतो आणि या काळात आपण माल खोडला का बागेकडे लक्ष देत नाही. बागेकडे लक्ष न दिल्यामुळं तिथं हे आजार आपले आत्ता आत्ताच त्या पानावर येतात, पानाच्या देठामधून काडीवर जाता आणि काडीवर तो सुप्त अवस्थेत सक्रिय राहतो आणि ज्या वेळेला आपली फळ छाटणी घेऊ त्यावेळेला हा डोकं वर काढतो. हा डोकं वर काढल्यामुळं नंतर आपल्याला तो त्रास, नेमकं आपलं फळ हिरव्या कलरचं असताना तिथं जाणवायला सुरुवात होते. त्याचं वातावरण निर्मिती झाल्यानंतर ह्युमिडिटी 70 ते 80% असताना आणि 25 ते 30 डिग्री टेम्परेचरच्या वेळेस हा पटकन उद्भवतो. पण आत्ता आपण तिथं काळजी घेत नाही. म्हणून आता चांगल्या कंपनीचं कॉपर सल्फेट किंवा नॅनो बोर्डचे हात घ्या. ॲमिकस ॲग्रोचं नॅनो बोर्ड आहे, त्याचे पण हात घ्या. 2-3 हात. पानांना चमक चांगली येते, पानं काळोखीवर राहतात आणि मेन आपण रेस्ट पिरियडमध्ये गर्भधारणेसाठी घेण्याची काळजी ही आपण आता इथं या व्हिडिओमध्ये बघणार आहे. मित्रांनो, केनलॉक हे असं औषध आहे, काही म्हणतील जाहिरात करतो. ठीक आहे, जाहिरात समजा, चांगल्या गोष्टीची जाहिरात करणं आपलं काम आहे. लोकांपर्यंत चांगलं प्रोडक्ट गेलं पाहिजे. रिझल्ट बघा, मग फोन करा. रिझल्ट आल्यानंतरच, जसं की आपण ऑइल गार्डचे जाहिरात केली किंवा लोकांपर्यंत पोहोचवलं. आज ते राजस्थान, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र खूप लोक वापरता आणि सॅटिस्फाईड झाले आणि स्वतःहून फोन केले लोकांनी, तर खरंच एक नंबर औषध आहे. या वेळेला ऑइल गार्डचा 1 किंवा 2 स्प्रे रेस्ट पिरियडमध्ये घ्यायलाच पाहिजे. तुमचा त्याला ॲक्टिव्ह होणारच नाही. त्याला आत्ताच तुमचा सुप्त अवस्थेत राहून आणि तो नंतर उद्भवतो. आपण कारण इथं काळजी घेत नाही. बऱ्याचशा लोकांचा एक गोष्ट आहे, एकदा बाग खाली झाली तर त्याला काही घेणं नाही, नंतर पुढच्या देख लेंगे असं करतो
आणि मग आपल्या बागेची नुकसान तो पुढच्या वर्षी ओढवून घेतो. आर्निव्हिया कोर्टिव्हारासारख्या जीवाणूंनी जे बॉइलिंग यावर्षी झालंय ते फार लेट आपल्या लक्षात आलं. पण ते बॉइलिंग झालेले फळं आपले जमिनीवर पडलेले आणि जमिनीमध्ये तो जीवाणू खूप दिवस सुप्त अवस्थेमध्ये राहून आणि जेव्हा फेवरेबल कंडिशन त्याला तयार होईल त्यावेळेला तो 100% तिथं आपल्याला उद्भवणार आणि आपल्या बागेचं नुकसान करणार. कारण तो आपणच आपल्या जमिनीमध्ये टाकलाय. ते शक्यतो ते फळ बाहेर उचलून फेकायला पाहिजे होते. पण ज्यांना शक्य नाही झालं त्यांनी जमिनीवर बोर्ड मारा, म्हणजे त्या फळांवर येणारी बुरशी कंट्रोल राहील. त्या फळांवर जो जीवाणूचा अटॅक आहे तोही तो थोड्याफार प्रमाणात आपल्याला कंट्रोल करता येईल. आणि ऑइल गार्डचे 1 ते 2 स्प्रे रेस्ट पिरियडमध्ये आपल्याला घ्यायचे. इथं आपल्याला 100% त्याचा फायदा आपल्या पुढच्या सीझनवर राहणार आहे. आता रेस्ट पिरियडमध्ये करायचे कामं काय आहे, की आपल्याला आता केनलॉकबद्दल बोलू आपण. केनलॉक हे असं औषध आहे, तिहेरी काम आपला तिहेरी फायदा होतो. एक तर आपली जी जोरात वाढणारी केन आहे ती थांबून जाते. दुसरं आपल्या पानांना ते काळोखी आणतं. तिसरं त्याच्यामध्ये असे प्लांट एक्स्ट्रॅक्ट आहे, की शक्यतो बुरशीजन्य करपा तो कमी करण्याचं काम हे करतं. तिसरा फायदा हे काडी आळवतं. चौथा फायदा हे गर्भधारणा सुद्धा करतं. म्हणून काडी जी आपली आत्ता जी आळायची गरज आहे त्याला 2 ते 3 स्प्रे, जरा 2 स्प्रे तर बास झाले, पण मी 3 स्प्रे सांगतोय. 2 स्प्रेमध्येच याचं काम आवरून जातं, गरज नाही पडत परत. ही जी आपली केन एक्स्ट्रा वाढणारी ती थांबते. पानांचा अन्नपुरवठा झाडांना होतो. काडी पक्व व्हायला मदत होते. काडी पक्व झाल्यानंतर आपली जी गर्भधारणा होते आणि आंबेबहारातली किंवा कोणत्याही हस्तेबहारातली जी आपण छाटणी घेतो त्या छाटणीमध्ये निघणारी कळी आपली कॅप्सूलच निघाली पाहिजे. याच्यासाठी आपल्याला काम करायचं रेस्ट पिरियडमध्ये. इथं आता आम्ही तर आमच्या प्लॉटला शेणखतं घालणार आहे कुजलेले. त्याच्यानंतर कोंबड खत पण घालणार आहे. कोंबड खत तुम्हाला टाकल्यानंतरचे रिझल्ट ह्या मुळ्या तुम्हाला दिसताय, ह्या मुळ्या फास्ट चालू करायचं काम कोंबड खत करतं. त्या मुळ्या आम्ही द्राक्ष बागेला वापरले ते. आता डाळिंब बागाला रेस्ट पिरियडमध्ये थोडं थोडं अर्धा किलो बाद झालं किंवा पावशेर बाद झालं, हे आपण इथं वापरणार आहे आणि त्याचा फायदा आपल्याला आपल्या याच्या पिरियडमध्ये होणार आहे. मित्रांनो, त्याच्यानंतर निंबोळी पेंटचा वापर आपण करणार आहे. ते प्रमाण आपल्या शेड्यूलमध्ये दिलेलं आहे. आपल्या प्लॉट ज्यांची प्लॉट आपल्याकडे कन्सल्टिंगला आहे त्यांना प्रमाणासहित सगळ्या गोष्टी आपण शिकवणार आहे, सांगणार आहे आणि बागेचा खर्च कसा कमी करायचा याचंही शेड्यूल आपण एक बनवलंय. ह्या रेस्ट पिरियडमध्ये शेड्यूल वेगळं राहील आणि तुमच्या फळबहार धरण्याच्या नंतरचं शेड्यूल वेगळं राहील. एक 15-15, 20-20 दिवसाचंच शेड्यूल आपण केलेलं आहे. आपल्या जे कन्सल्टिंगचे प्लॉट आहे, ज्यांचे प्लॉट रजिस्टर झाले त्यांना ते शेड्यूल पोचतंय. त्यांच्या जमिनीचा माती परीक्षण करून, पाणी परीक्षण करून, काही जे XYZ करून त्यांचं कस्टमाइज शेड्यूल आपण प्रत्येकाचं बनवून देतोय. हे आपल्या कन्सल्टिंगच्या प्लॉटांसाठी फक्त. त्याच्यानंतर आपल्याला रेस्ट पिरियडमध्ये हे कामं झाल्यानंतर आपल्याला पुढच्या नियोजनासाठी आत्ता काय स्प्रे घ्यायचे, काय नाही त्या शेड्यूलमध्ये पूर्ण दिलेले आहे. म्हणजे 6BA झालं, युरॅसिल झालं, बडमास्टर सारखे एक औषध आहे. बडमास्टरचं सारखं औषध द्राक्ष बागेमध्ये भरमसाठ वापर होतो त्याचा. तर त्याचा वापर याच्यामध्ये सुद्धा आपले 1-2 स्प्रे बडमास्टरचे जर गेले तर गर्भधारणेसाठी त्याच्यामध्ये 6BAचा पुढचा घटक आहे. 6BAचा फार पुढचा घटक असल्यामुळं गर्भधारणा तिथं तुमची एकदम उत्तम होते आणि ऑक्झिन्स त्याच्यामध्ये आणि हे ट्रायझोबेन्झेटिक ॲसिड, ट्रायझोबेन्झ म्हणतात त्याला. ते इम्पोर्टेड असल्यामुळं थोडं महाग जातं, पण गर्भधारणा 100% तुमची चांगली होती. मागच्या सीझनला ज्यांचे बहार मागं पुढं झाले 2-3 फेजमध्ये, तसं हे मारल्यानंतर तुमचा फेज एकाच फेजमध्ये तुमचे सगळे हे फुलं निघतील किंवा कळ्या निघतील किंवा मादी कळ्या जास्त निघतील. तसंच मधमाशीचं व्यवस्थापन करण्यासाठी ह्या पिरियडला शक्यतो कीटकनाशकं अजून कमी करा. कमीत कमी याच्यात आत्ताच सुरुवात करा. चांगले कीटकनाशकं म्हणजे जे मधमाशीला फायद्याचे, जे मधमाशीच्या फेवरेबल आहे, मधमाशीला अडचण येत नाही असेच कीटकनाशकं मारा. आता सध्या शेंड्यावर जर कोणाच्या मावा असेल, थ्रिप्स असेल किंवा थ्रिप्स नाही मावा असेल, मोह असेल, तर त्याचा फायदा असा होणार आहे की ही काडी थांबण्यासाठी अन्न रस असल्यामुळे ती काडी थांबते. झाडाचा काडी लवकर आळते. काडी लवकर आळली तर तुमची गर्भधारणा चांगली होणार. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, आवडला, सबस्क्राईब करा, फॉलो करा, सेव्ह करा. धन्यवाद.